छत्रपती संभाजीनगरमधील गजबजलेल्या शहागंज परिसरात दुचाकी पार्किंगच्या किरकोळ वादातून एका दाम्पत्याला हातगाडी चालकांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली होती। या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर आता महानगरपालिका प्रशासन थेट रस्त्यावर उतरले आहे। ज्या ठिकाणी हा प्रकार घडला त्या भागातील सर्व अतिक्रमणे मनपाच्या अतिक्रमण विभागाने जमीनदोस्त केली आहे। शहागंज भागात दुचाकी पार्किंगवरून झालेल्या वादानंतर हातगाडी चालकांनी दाम्पत्याला मारहाण केल्यानं परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता। या घटनेची गांभीर्यानं दखल घेत मनपा आयुक्त आणि अतिक्रमण विभागाच्या पथकाने आज सकाळीच शहागंजमध्ये धडक कारवाई केली। रस्ता अडवून उभ्या असलेल्या हातगाड्या, शेड आणि अनधिकृत बांधकामे जेसीबीच्या सहाय्यानं हटविण्यात आली आहेत। अतिक्रमण अधिकारी संतोष वाहुडे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली। मारहाण झालेल्या ठिकाणी पुन्हा कधीही हातगाड्या लागणार नाहीत आणि नागरिकांना मोकळा रस्ता मिळेल याची खबरदारी घेतली जात आहे। भविष्यात अशा गुंडगिरीला आळा घालण्यासाठी हा परिसर नो हॉकर झोन ठेवण्याचा निर्धार प्रशासनानं केलाय। स्थानिक नगरसेवक आणि नागरिकांनीही या कारवाईचं समर्थन केलं असून बाजारपेठेत गुंडगिरी करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे। मनपाच्या या धडक कारवाईमुळे शहागंजमधील रस्ता आता मोकळा झाला असला तरीही स्वच्छता किती दिवस टिकणार आणि गुंडगिरीला कायमचा आळा बसणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। काल जे घटना घडली त्याचा व्हिडिओ फुटेज आला म्हणून आज हे सत्यता बाहेर आली। परंतु मागील 6 महिन्यापासून दररोज एक भांडण इथं होत आहे। कुणी ना कुणी महिलांना मारतंय, कुणी लहान पोरांना मारतंय, कपल येत आहे त्यांना मारतंय। त्यामुळे काल जे व्हिडिओ आला त्याच्यामुळे आज जे कारवाई होते त्याच्यामुळे अतिशय चांगलं वातावरण या शहागंज एरियामध्ये राहणारे रहिवाशांचं झालंय। आणि काल जे घटना घडली अतिशय निंदनीय आहे। एक 5 महिन्याची गर्भवती महिला याच्यावर पोटावर पायाची लाथ मारून त्याला मारण्यात आलं। हे अतिशय चुकीचं आणि एकदम निर्दयी लोक सारखं वागताय। या अगोदर सुद्धा महानगरपालिकेने या हातगाडी चालकाविरोधात कारवाई केली होती, परंतु काही वेळा करताय बाजूला होतात, परत रस्त्यावर येऊन उभं राहतात। यासाठी काही करणार आहात का? कंटिन्यू मी स्वतः मागील जेव्हापासून नगरसेवक झालो त्याच्या नेक्स्ट डे पासून पहिला विषय माझा एकच आहे की हातगाड्या मुक्त हे शहागंज झालं पाहिजे। कारण की इथं राहणारे स्थानिक लोकांना जायला यायला किंवा कोणाची अंतिम यात्रा आहे तर ते सुद्धा या ठिकाणी जाऊ शकत नाही अशी या परिस्थिती या ठिकाणी आहे। म्हणून आतापर्यंत प्रशासक होता काय झाला नाही झाला माहित नाही, परंतु आता इथून पुढे किंवा इथून मागे जे 10-15 दिवस आहे महानगरपालिका सतत कारवाई करते। परंतु आज मोठ्या प्रमाणात जे झाली त्याच्याबद्दल मी शिवसेना पूर्ण पक्षाच्या वतीने त्यांच्यासोबत पूर्ण पाठिंबा देते। कालचा जो दुर्दैवी प्रसंग घडला, एका दाम्पत्याला त्यांच्या गरोदर महिलेला या भागामध्ये काही हातगाडी विक्रेत्याकडून फळ विक्रेत्यांकडून मारहाण झालेली होती। त्यामुळे याच्यापूर्वीच आम्ही अनाउन्समेंट 2 दिवसापूर्वीच केलेली होती। या भागामध्ये जे जाणारे रहिवासी आहेत, येणारे जाणाऱ्या स्कूल बस असतील, फायर ब्रिगेडच्या व्हेकल्स असतील, तर त्या सगळ्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टींचा अडथळा निर्माण होतोय। हा अडथळा होऊ नये यासाठी प्रत्येक दुकानदाराने, प्रत्येक हातगाडी वगैरे लोकांनी रस्ता सोडून त्यांचा व्यवसाय करावा, जे कुठल्याही प्रकारे होणार। आता जर त्या पद्धतीने त्यांचा मुजोरपणा वाढून जर ते लोकांना त्रास देण्याच्या भूमिकेत असतील तर महानगरपालिकेच्या वतीने या भागा याच्यानंतर एकही हातगाड्या लागू देणार नाही, आम्ही याचं धोरण ठरवलेलं आहे। आणि जर याचं उल्लंघन झालं त्यांचा संपूर्ण माल, त्यांची गाडी हे जप्त करण्यात येईल आणि ती कधीच याच्यानंतर परत मिळणार नाही। सर, वारंवार महानगरपालिका यांना अडचणी येतं, परंतु हे ऐकत नाहीये, परत आणखी वापस येऊन उभं राहतं। यासाठी कायमचे आमचे या ठिकाणी लोकांची आम्ही इथं नियुक्ती करत आहोत। नागरिक मित्र पथक या ठिकाणी राहतील, आमचं अतिक्रमण निर्मूलन पथक या ठिकाणी राहील। ज्या वेळेला लोकांनी रस्त्यावरती येण्याचा प्रयत्न केला बिलकुल त्यांना आम्ही त्या ठिकाणी प्रतिबंध करू आणि जर नसतील ऐकत तर त्यांच्यावरती कायदेशीर स्वरूपाची कारवाई पण करण्यात येईल। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।